राज्यातील बळीराजाला दिलासा मिळणारी बातमी। राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही मोठी घोषणा केली आहे। 36,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ होण्याचा अंदाज असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। उत्तर भारतामध्ये कापसाकडे पाठ फिरवण्यात आलेली असून लागवड 22% पिछाडीवरती आहे। पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहणार आयएमडीचा अंदाज व्यक्त केला जातोय। पावसामध्ये मोठी तूट। मान्सूनचा 8 जूनपासून रखडलेला प्रवास पुढील आठवड्यामध्ये पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। त्यानंतर 1 जुलैपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून मान्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान तयार राहील। मात्र कोकण वगळता राज्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे। खानदेशामध्ये मका अवकेमध्ये घट झालेली असून जळगावात दर प्रति क्विंटल हा 1900 ते 2000 रुपये प्रति क्विंटल मिळतोय। व्यापारी तसेच मोठ्या खरेदीदारांमध्ये थेट सौदे होत आहे। कोलंबो बंदरातील कोंडीमुळे 65 कांदा कंटेनर माघारी पाठवण्यात आले। निर्यातदारांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसलेला आहे। भरपाईची मागणी केली जाते। वाघ झुंडीने येत नाही, तो एकटा शिकार करतो। शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिन मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव सेनेवरती निशाणा साधण्यात आला। काँग्रेस शरद पवार गटही लक्ष। तर ऑपरेशन कमळ हाती घ्यावेच लागेल। खासदारांच्या फोडाफोडीवरती उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा। तसेच ते म्हणाले, खासदारांचे हमीभाव ठरले, मात्र शेतकऱ्यांचे नाही। उशिरा मान्सून नवीन नाही। 2009 मध्ये 24 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती। 2 दशकामध्ये 8 वेळा विदर्भात मान्सूनचे आगमन लांबलेले आहे। यंदा सुद्धा पुनरावृत्ती झालेली आहे। कर्जमुक्ती पीक विमा प्रश्नावरती सरकारशी चर्चेचा मार्ग। तुपकारांचे आंदोलन स्थगित झालेले आहे। गिरीश महाजनांच्या आंदोलनस्थळी भेट घेण्यात आली। अमेरिका इराण चर्चा पुढे ढकललेली असून लेबनॉनवरची इस्रायलचे सततचे हल्ले चर्चा थांबवण्यामागे प्रमुख कारण आहे। इस्रायलचे दक्षिण लेबनॉनवरती पुन्हा हवाई हल्ले झालेले आहे। इस्रायलचे 4 सैनिक तर लेबनॉनचे 18 नागरिक ठार झाले। तब्बल 115 कोटी बॅरल कच्चे तेल गायब झालेले असून साठे धोक्याच्या टप्प्यावरती आहे। 36 वर्षातील कमी तेलसाठा। मजुरांची ई-केवायसी पूर्ण होईना, गैरप्रकाराला कधी बसणार आळा। अकोला जिल्ह्यामध्ये 1.80 लाख मजुरांचे जॉब कार्ड जोडले आधार क्रमांकाशी। वाडेगावात कर्जमाफीच्या जाचकटीविरोधामध्ये शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होतोय। शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करत जीआरची केली होळी। मान्सूनची बुलढाणा जिल्ह्यामध्ये अद्याप सुद्धा प्रतीक्षा असून पाणी टंचाईचा विळखा होतोय घट्ट। 7 तालुक्यांमध्ये टँकरवरती अवलंबित्व। 1.15 लाखांपेक्षा अधिक नागरिकांची तहान ही टँकरवरती। एल निनोचा धोका लक्षात घेऊन कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची 25 कृतीसूत्रे, पेरणी, पीक निवड, जलसंधारण यावरती भर देण्याचा सल्ला दिला जातोय। कर्जमुक्तीच्या योजनेमध्ये पात्र ठरण्यासाठी ॲग्रिस्टॅग अनिवार्य असणार आहे। माहिती बँकेकडे सादर करण्याचे आवाहन केले जाते। 2 लाख रुपये मर्यादेमध्ये कर्जमुक्तीचा मिळणार लाभ। शाळा सुरू होण्यापूर्वीच पाठ्यपुस्तके प्राप्त झालेले असून पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके। मानोरा तालुक्यातील 4636 विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत 72,478 पाठ्यपुस्तके प्राप्त झालेले आहे। हळदीच्या दराने ओलांडला 15,000चा टप्पा। कारंजामध्ये हळदीला गुरुवारी मिळालेले कमाल दर होते 15,410 रुपये प्रति क्विंटल कांडी हळद, तसेच 13,305 रुपये प्रति क्विंटल गट्टू हळद। सोमवारी रिसोड बाजार समितीमध्ये मिळाले कमाल दर 15,000 रुपये प्रति क्विंटल कांडी हळद, तर 12,905 रुपये प्रति क्विंटल गट्टू हळद। पोखरा अंतर्गत सिंचन घटकाची अंमलबजावणी आता अधिक पारदर्शक आणि गतिमान होणार। संपूर्ण कर्जमाफीला सोलापूर जिल्ह्यातील अवघे 6,000 शेतकरी पात्र झालेले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2 लाखांवरती कर्ज असणारे 1,878 शेतकरी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार 98 कोटी रुपये। पीएम किसान सन्मान योजना 23व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले। शनिवारी जमा होणाऱ्या पीएम किसानच्या 23व्या हप्त्यासाठी 4,92,498 शेतकरी पात्र झालेले असून मागील 22व्या हप्त्यासाठी 5,521 शेतकरी वाढलेले आहेत। करमाळा तालुक्यामध्ये सर्वाधिक 60,603 शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयाप्रमाणे 12,12,06,000 रुपये मिळणार आहेत। शक्तीपीठ महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांचा सातबारा झाला लॉक। शासनाच्या कारभारावरती संताप व्यक्त होतोय। शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमध्ये आणण्याचा प्रकार घडत आहे।
महावितरण विरोधामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको, अक्कलकोट गंगापूर महामार्गावरील आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. नियमबाह्य पाणी उपसा रोखण्यासाठी मंगळवेढा तालुक्यामध्ये भरारी पथके स्थापन करण्यात आली. अनधिकृत पाणी उपशावरती महसूल विभागाचा धडक कारवाईचा इशारा देण्यात आला. एल निनोच्या संकटामुळे कुरनूर धरणावरील वीज पुरवठा केला बंद. महावितरणाची कार्यवाही, पाऊसही नाही आणि वीज सुद्धा नाही, शेतकरी सापडला दुहेरी संकटात. मृग नक्षत्राची दांडी असून शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागलेल्या आहे. भूमध्य सागरातील एल निनोच्या प्रवाहामुळे मृग नक्षत्र संपले तरी वरुणराजा आलाच नाही. आपल्या शेताची मशागत पूर्ण करून शेतकरी पावसाची वाट बघत आहे. पावसाला उशीर झाल्यामुळे उत्पादनावरती गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पाऊस कधी पडणार याची वाट बघत शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागलेल्या आहेत. या नभाने भुईला भरभरून द्यावे अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. ग्रामीण भागामध्ये आता जाणवू लागली दूध टंचाई. हिरवा चारा मिळणे झाले दुर्मिळ. शेतकरी अडचणीमध्ये सापडले. पावसाच्या थेंबाला जिल्हा तरसला. वरुणराजा अद्याप नाही बरसला. एकूण जलसाठा 22% बळीराजासह प्रशासनही धास्तावले. जलसंकट गडद झाले. इगतपुरी तालुक्यामध्ये भार नियमन शून्यावरती. उद्योगांना 24 तास वीज. हरित ऊर्जेकडे वाढता कल. 14 मेगावॅट सौर कृषी वाहिनीने शेताला दिलासा. मृग नक्षत्राची दांडी, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागलेल्या आहे. पावसाचे माहेरघर कोरडेच असून त्र्यंबकला 21,820 हेक्टरवरील पेरण्या रखडलेल्या आहे. येवल्यामध्ये 60,000 हेक्टरवरील पेरण्या थांबलेल्या असून शेतजमिनीची मशागत, बियाणे, खतांची तयारी पूर्ण झालेली आहे. दरमहा 7 लाख मेगाटन चाऱ्याची भासते गरज. मराठवाड्यामध्ये 65 लाख जनावरे, नियोजनाचे आव्हान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील त्या 31,000 रेशन कार्ड धारकांना आता धान्यच नाही. 9,000 रेशन कार्ड शहरामधील NPAचे कार्ड होणार वर्ग. आभाळाकडे लागून आहेत बळीराजाच्या नजरा. शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. मृग सरला तरी मान्सून गायब झालेला आहे. बळीराजा हवालदिल झालेला असून दुबार पेरणीची टांगती तलवार. शेतकऱ्यांना बियाणे मोफत पण मातीचा नमुना द्यावा लागणार. राष्ट्रीय अभियान कडधान्य उत्पादनाला गती देण्यासाठी उपक्रम. कर्जमाफीच्या निकषाविरोधामध्ये भोकरदन येथे विहिरीत बास टाकून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय? सरसकट कर्जमाफी करावी. 7 बारे कोरे करावेत. पात्र संपूर्ण पीक विमा मंजूर करावा. शेतमालाला हमीभाव द्यावा. खत वितरणाची ऑनलाईन प्रक्रिया रद्द करून ऑफलाईन व्यवस्था सुरू करावी. तसेच गायगोठा, वृक्ष लागवड व सिंचन विहिरीसाठी मजूर निधी तत्काळ वितरित करावा. अशा प्रमुख मागण्या आंदोलनकारांनी केलेल्या आहे. भिजव देवा तहानलेलं रान रे. बळीराजाचा टाहो. टेंभुर्णी परिसरामध्ये पेरण्या खोडंबलेल्या असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. रोहिणी मृग नक्षत्र कोरडे असून भोकरदन, जाफराबाद तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या विहिरींनी गाठलाय तळ. लघु मध्यम प्रकल्पाचा साठा घटलेला असून शेतकरीही चिंताग्रस्त झालेले आहे. एसटीकडून विद्यार्थ्यांनाही मिळणार NCMC स्मार्ट कार्ड. नव्या कार्डमुळे प्रवास अधिक हायटेक आणि सुटसुटीत होणार. मृग नक्षत्र कोरडेच गेलेले असून आद्राकडे लागले आता शेतकऱ्यांचे डोळे. उदगीर तालुक्यातील 67,000 हेक्टरवरील खरीपाच्या पेरण्या रखडलेल्या आहे. 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार 76 कोटी रुपये. 20 जून रोजी किसान सन्मानचा हप्ता जमा होणार. पीक विम्यावरून संभ्रम निर्माण झालेला आहे. खात्यामध्ये अवघे 1,192 रुपये जमा झालेले आहे. परभणीमध्ये कृषी विभाग, अभिज्ञता, प्रशासकीय अनास्थेमुळे गोंधळ वाढलेला आहे. पावसाच्या थेंबालाही सेलू तालुका तरसलेला असून 15 दिवसांमध्ये फक्त 10 मिलीमीटरच पाऊस झालेला आहे. शेळीच्या शोधामध्ये जंगलात गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यामध्ये ठार झालेला आहे. नागभीड तालुक्यामध्ये 5 महिन्यात 5वा बळी गेलेला आहे. नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. तिवसा खरेदी विक्री समितीमध्ये ज्वारी खरेदीमध्ये मोठी घसरण बघायला मिळते. गतवर्षी 23,000, यंदा 1,000 क्विंटल. त्या कारवाईचा परिणाम होतोय. चौकशी झाली, पाहणी झाली तरी सुद्धा घरकुल मंजूर नाही. हजारो कुटुंबाचे पक्क्या घराचे स्वप्न अद्याप सुद्धा अपूर्णच आहे. ॲग्रिस्टॅग आधार सक्तीचे असून आयकरदाते पेन्शन्स अपात्र. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 लागू करण्यात आले. चिखल तुडवत शेतामध्ये जावे लागणार. मातुश्री पानंद योजनेची अनेक कामे रखडलेली असून निधीच्या टंचाईचे लागले आहे योजनेला ग्रहण. शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा यंदाही झालाय भंग. कर्जमाफी प्रक्रियेशिवाय नवे कर्ज नाही. खरीपाच्या तोंडावरती शेतकऱ्यांची कोंडी होते. याद्या पडताळणीची गती संत असून बँक खाते नील करण्याची अट जाचक ठरते. थकबाकीदारांची धाकधूक होते.
पावसाअभावी खरीप हंगामाचे नियोजन पार कोलमडलेले असून मजूर टंचाईमुळे आवत्या पद्धतीवरती भर दिली जाते. मृगाच्या बेडकाने दिली दगा, आदराच्या गाढवावरती भिस्त. मशागतीचे कामे पूर्ण झालेले असून पेरण्या खोळंबलेल्या आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या आहे. रब्बीमधील 28 लाख क्विंटल धानाची भरडाई रखडलेली असून इन्व्हेस्टमेंट वाहतूक भाड्यामध्ये वाढ न केल्याचा परिणाम होतोय. शासनाचे दुर्लक्ष होते. 3000 घरकुल लाभार्थ्यांची 90 दिवसाची मजुरी रखडलेली असून सांकेतिक क्रमांकाची वर्षभरापासून समस्या. पेरणीपूर्व बियाण्यांची उगवण क्षमता तपासा. तपासणीसाठी यंदा सोपी गोनपाट पद्धत. कृषी विभागाचे आव्हान, दुबार पेरणीचे संकट टाळा. दलालाकडून तुरीच्या वजनामध्ये क्विंटल मागे 4 किलोची दांडी होते. आष्टी बाजार समितीतील हा प्रकार उघडकीस आलेला आहे. काटा जप्त करून व्यापारी परवाना केला निलंबित. ई पीक पाहणी सुलभ होणार. नियुक्त केलेले सहाय्यक करणार पीक नोंदणी. महिला बचत गटांच्या सहकार्याने होणार पीक पाहणी. शेतकऱ्यांना तांत्रिक प्रक्रियेमधून दिलासा मिळतोय. राष्ट्रीयकृत बँकांचा कर्ज वितरणामध्ये हात आखडता असून शेतकरी सावकाराच्या दारी निसर्ग प्रकल्पामध्ये भरला जाणारा शेतकरी. 50 लिटर दूध पुरवठ्याबाबतचा संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. नोंदणीनंतर दुधाची सक्ती न्यायालयामध्ये टिकणार का? कर्जमाफी यादीमधून जिल्हा परिषद बाहेर आहे. 13,000 कर्मचाऱ्यांना धक्का. कर्जमाफीचे निकष अटींच्या खात्रीमधील लोकप्रतिनिधींसह कर्मचारी अपात्र ठरत आहे. 61 सदस्यांवरती गडांतरण. पावसाअभावी भात पिकाला तुषार सिंचनाचा आधार मिळतोय. कडक उन्हामुळे शेतकरी हवालदिल झालेले असून दुबार पेरणीचे सावट. गिरणीतून आज सुटणार यंदाचे शेवटचे बिगर सिंचन आवर्तन. 2000 क्युसेक पाणी केवळ पिण्यासाठीच असणार. सिंचनासाठी वापर केल्यास कारवाई होणार. मान्सूनची ओढ लागलेली असून खानदेशामध्ये पावसाची तब्बल 90% तूट दिसून येते. केवळ 7 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. धुळ्यामध्ये सर्वाधिक 97.81% तूट आहे. चांदीमध्ये 8,000ची घसरण झालेली असून सोनेसुद्धा 2,500 रुपयांनी स्वस्त झालेले आहे. 15 जून रोजी भाववाढ झाल्यानंतर 16 जूनपासून सोने चांदीच्या भावामध्ये सतत घसरण सुरूच आहे. अंजनी धरणांमध्ये केवळ 32% जलसाठा शिल्लक असून पाऊस लांबल्याने संकट येते. पाणी चोरी रोखा. सिंचनासाठी पाणी उपसा टाळण्याचे आवाहन केले जाते. कापसाला पावसाची प्रतीक्षा असून जामनेर तालुक्यामध्ये भूजल पातळी घटल्याने सिंचनावरती प्रचंड ताण आणलेला आहे. 55,000 हेक्टरवरती लागवड करण्यात आलेली असून शेतकऱ्यांचे लक्ष आता आभाळाकडे लागलेले आहे. पावसाचा अंदाज ठरला फोल. विहिरी चालल्या खोल. बागायतदारांसह कोरडवाहू शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे. पेरण्या रखडलेल्या असून बळीराजाच्या आभाळाकडे लागलाय नजरा. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे. मालेगाव मंडळातील सुमारे 1,000 शेतकऱ्यांना मंजूर झालेली 14,17 लाख रुपयांची पीक विमा रक्कम अखेर त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.